आम्ही बसलो आहोत आता जस्ट आणि ते कॉफी आणत आहे आमच्यासाठी आणि अजून 5 मिनटं बाकी आहे. कॉफी वगैरे घेऊ आणि त्यानंतर मग जी प्रोसेस आहे ती स्टार्ट होणार आहे. इथे नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळचे 10:15 झालेले आहे आणि आज आहे शेवटचा श्रावण सोमवार आणि मला असं वाटतं हा व्हिडिओ येणार बुधवारी आणि आम्ही शनिवारी चालू होतो आणि एक्स्ट्राचे 2 व्हिडिओ होते, मग ते मी अपलोड केले आणि जेवढे दिवस होते तेवढे दिवसच मी व्हिडिओ बनवले, काही एक्स्ट्राचे बनवले नाही. फक्त जाण्याचा आणि तिकडनं रिटर्न येण्याचे 2 व्हिडिओ एक्स्ट्रा झाले आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे. आज मी खूप 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 जास्त खुश आहे. मी तर खुश आहे पण माझ्यापेक्षा मनोज जास्त खुश आहे. कारण की आपण आयुष्यामध्ये एवढे मेहनत घेत असतो, एवढे कष्ट घेत असतो आपल्या संसारासाठी, आपल्या प्रगतीसाठी, तर त्याचं फळ जेव्हा आपल्याला मिळतं ना तर खरंच त्याचा आनंद वेगळाच असतो. तर आज तोच दिवस आहे आणि मनोजचं ऑफिसचं काम सुरू झालेलं आहे सकाळी 7:30 वाजता. आज लवकरच त्यांनी ऑफिसचं काम करायला सुरुवात केली आणि लवकर स्वयंपाक करते कारण की स्वयंपाक करून तयारी करायची आहे छान आणि लवकरच कळणार कोणती गुड न्यूज आहे ती. तर मम्मी देवपूजा करते. आम्ही आल्यापासून देवपूजा केली होती पण आज मम्मी म्हणते मी व्यवस्थित सगळं देवांचं आवरते, सगळं देवपूजा करते. मम्मीला म्हटलं तू देवपूजा करते तोपर्यंत मी बाकीचं आवरते. पण अजून आमची टॅनिंग गेलेली नाही आहे. खूप टॅन झालेलो आहोत आम्ही, तरी स्किन केअर केलं होतं मी आणि आता काय लगेच जाणार नाही, 8-10 दिवस तरी लागतील ते पुन्हा टॅनिंग वगैरे जायला. मम्मी पण पुन्हा टॅन झालेली आहे तर मी मम्मीला पण फेस मास्क दिला होता लावायला. तर पण थोडंसं स्किन केअर केलं ना तर फेस थोडासा बरा वाटतं, अदरवाईज ना इतकं वाईट दिसत होता चेहरा. तर स्वयंपाक करून घेते अगोदर आणि लवकरच माझं आवरून घेतलं झालेलं आहे चकाचक एकदम. श्रावण सोमवार आणि हा श्रावण महिना कधी निघून गेला कळालंच नाही. आणि आता गणपती बाप्पाची येण्याची तयारी, आता थोडेच दिवस, 7-8 दिवसच राहिलेले आहे गणपती बाप्पाची येण्याची तयारी सुद्धा करायची आहे. घर क्लीन करायचं आहे पण आता मम्मीला भारतात जायला थोडेच दिवस आहे, 4-5 दिवसच राहिलेले आहे मम्मीला जायला. तर मम्मी जाणार आहे म्हणून मग मी काय करते, लगेच आवरायला काढत नाही. मम्मी जेव्हा भारतात जाईल तेव्हा मग मी सगळं डीप क्लीन वगैरे करणार आहे. आणि जेव्हा आपल्या घरात गणपती बाप्पा येतात तर डीप क्लिनिंग वेगळी असते. दिवाळीचं, गणपतीचं, नवरात्राचं जी डीप क्लिनिंग असते तसंच करायचं आहे नॉर्मली, अदरवाईज डीप क्लिनिंग होत असते. तर स्वयंपाक करून घेते मी आणि सकाळीच मी आपले महादेवाचे जे मंत्र आहेत ते लावले होते आणि सकाळी सकाळी मी हे करते, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. नेहमीसारखं माझं आवरून झाल्यावर अगरबत्ती लावते. अगरबत्ती लावलेली आहे, इथे मंत्र लावलेले आहे म्हणजे घरात एकदम पॉझिटिव्ह वातावरण. किती काही झालं तरी पॉझिटिव्ह आपण राहायचं आणि आपण पॉझिटिव्ह राहिलं ना तर आपलं घर पण खूप पॉझिटिव्ह राहतं आणि माझा चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला तर दिसतच असेल. तर चला मग स्वयंपाक करून घेते मी. तयारी करायची आहे, छान साडी नेसणार आहे. तर एखादी गोष्ट आपण करायला जातो किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपण एखादी गोष्ट अचीव करतो तर ऑफकोर्स आपण आपल्या पारंपरिक पोशाखामध्ये जातो, म्हणजे साडी वगैरे नेसून जातो. आणि इथे या गोष्टी करायला खरंच चांगलं वाटतं कारण की साडी नेसणं होत नाही, तुम्हाला माहिती आहे इथे सारखं सारखं. पण असं जेव्हा एखादी गोष्ट करायला जातो ना तर आवर्जून साडी नेसावीशी वाटते. तर ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. पण त्या अगोदर स्वयंपाक करून घेते. स्वयंपाक इम्पॉर्टंट आहे. वेळेवर झाल्यावर जेवण झाल्यानंतर मग तयारी करता येईल. चला आता मी किचनमध्ये जाते आणि येता येता भरपूर भाज्या घेऊन आले. तुम्हाला माहिती तिथून आले ना तर मी डीप फ्रीज क्लीन केला होता आणि मला आता इतकं बरं वाटतं. आल्याला म्हटलं तसा फ्रीजमध्ये मी भाजीपाला ठेवणार नाही, तर एकदम डीप क्लीन केला होता मी. बघा फ्रीज सगळं व्यवस्थित अरेंज केलेलं आहे. हे बघा इथे भरपूर भाजीपाला आहे. इथे पालक आहे, इथे कांद्याची पात आहे, इथे कॉर्न आहे, परत इथे फ्रेंच बीन्स इतक्या फ्रेश होत्या ना तर मी 1.5 किलो घेऊन आले होते, एकदम कोवळ्या. आणि इथे आहे कोथिंबीर आणि इथे पण कोथिंबीर वापरायसाठी ठेवलेली आहे. बाकीची दुसरी कोथिंबीर इथे, मिरच्याचे जे देठ आहे ते सुद्धा मी तोडून ठेवले होते, भरपूर टोमॅटोज, लेमन. तर विचार करते काय बनवायचं असं. तर फ्रेंच बीन्स बनवते मी आणि पालक डाळ बनवते, तर ते बरं राहील मला असं वाटतं. चला
स्वयंपाकाला तर मी सुरुवात केलेली आहे. पालक डाळ, भात, फ्रेंच बीन्सची भाजी आणि चपात्या. तर नॉर्मल मी पालक डाळ वेगवेगळी बनवते, म्हणजे डाळ शिजवून घेते मग फोडणी देते. पण आता काय करते, कुकरमध्येच फोडणी देते आणि नंतर मग लसणाचा आणि तुपाचा तडका देणार आहे. तर लवकर होईल. आणि पालक पण एकदम फ्रेश आहे, फ्रेंच बीन्स पण इतका फ्रेश आहे. आणि दाण्याचा कूट सुद्धा करायचा आहे. शेंगदाणे भाजून ठेवले आहेत मी. मस्त लागते पालक डाळ. स्वयंपाक झालेला आहे, तुम्हाला दाखवते. इथे केलेली आहे सुंदर अशी पालक डाळ, खूप छान होते. इथे आहे फ्रेंच बीन्स हिरव्या मिरचीमध्ये, लसूण, हिरवी मिरची, दाण्याचा कूट टाकून बनवलेली आहे. इथे आहे चपात्या आणि इथे आहे भात. आणि काल वांग्याचं भरीत बनवलं होतं, तर मग ते पण आहे. आता थोड्या वेळात आम्ही जेवण करायला बसू. आणि आता वाजलेले आहे 11:35. मनोजची मीटिंग चालू आहे. 11:15पर्यंत मनोज येतील. मग ते आल्यानंतर आम्ही जेवण करायला बसू. तरी व्लॉगला सुरुवात केली 10:15 आणि तेव्हाच मी स्वयंपाकाला सुद्धा सुरुवात केली होती. आणि परिबेला आवरत आहे त्यांचं वरती, त्यांची आंघोळ वगैरे चालू आहे. त्यांचे पण कपडे काढून ठेवायचे आहे मला, जे आता आम्हाला घालायचे आहे. माझे तर मी काढून ठेवले. मम्मीला म्हटलं तसंच तुला जी साडी नेसायची आहे ती पण साडी नेस. आणि मनोजचं ऑफिस, म्हणजे मनोजचं ऑफिसचं ते काम बघून, आणि जेव्हा लंच टाईम असतो ना, तर त्या लंच टाईममध्ये आम्ही जाणार आहोत आणि पटकन येणार आहोत. तर असं आहे. तर चला, भूक पण लागलेली आहे. सकाळी मी फक्त चहाच घेतला होता आणि काय ब्रेकफास्ट करायची काही इच्छा झाली नाही. म्हटलं स्वयंपाकालाच लवकर सुरुवात करू आपण. आणि वातावरण पण मस्त आहे. तर चला जेवण करायला बसतो आणि नंतर बोलते. बेलाचं पण आवरून झालं. छानसा असा फ्रॉक घातला तिने. कालच तिचे हेअर वॉश केले होते म्हणून आज सांगितलं हेअर वॉश नाही करायचे. ग्रीन आहे, हे पिंक आहे आणि ब्राऊन आहे. वाव बेला, तुला फ्रॉक तर खूप छान दिसतो हा. तू खूप छान दिसेल. पोनी बांधते छान तुझी. ओके ओके. परी बेला हे फ्रॉक्स घालणार आहे. ऑफ व्हाईट कलरचे आहे आणि नवीन फ्रॉक्स आहे. हा परीचा आहे आणि हा सुंदर फ्रॉक आहे बेलाचा. आणि हे जे फ्रॉक्स आहे तुम्हाला माहिती आहे समरमध्येच यूज होतात. आणि असं काही असेल तर मग त्या निमित्तानेच घालणं होतं. अदरवाईज तुम्हाला माहिती आहे थंडीमध्ये मग एकदम कपडे वेगळे, जॅकेट्स वगैरे ते वेगळं. पण आत्ता म्हटलं हे घालूया. आणि दोघींना असे कलर, हे जे कलर आहे पिंक कलर, ब्लॅक कलर किंवा व्हाईट, ऑफ व्हाईट कलर दोघींना खूप छान दिसतात. आणि सर्वात अगोदर आता मी बेलाचं आवरून घेणार आहे आणि परी तिचं आवरणार. आणि परी आता छान आवरते तिचं पण बेलाचं मला आवरायचं आहे. आणि सॅन्डियो कॅरेक्टर करू मी आहे. येस, आता बेलाला मी छान तयार करणार आहे. बघा छान. मोके केस ठेवायचे का पोनी घालायची तू सांग. मोके ठेवायचे. हाफ बांधते मग क्लिप्स लावते व्हाईट कलरचं. ओके, असं मॅचिंग एक आहे क्लिप, ते बघते मी. असे मल्टी कलरचे आहे पण असं व्हाईट, याच्यावर व्हाईट जर क्लिप लावलं तर चांगलं दिसेल. तर चल अगोदर आपण मी या दोघींचं आवरून घेते, त्यानंतर मग मी माझं आवरायला सुरुवात करणार. कारण की अगोदर मुलांचं आवरलेलं ना बरं पडतं. चला, तयार झालेली आहे मी आणि ही साडी नेसली आहे. सिंपलच लुक आहे माझा. गळ्यातलं हे मंगळसूत्र, घड्या आणि हे कानातलं, एकदम सिंपल लुक. आणि आम्ही सगळे तयार सुद्धा झालो. चला परिबेलाने मॅचिंग केलेलं आहे व्हाईट, हे बघा. आणि मम्मीने पण खूप सुंदर साडी नेसलेली आहे बघा. मम्मी पण आज खूप छान दिसते. आणि मनोज पण खूप छान तयार झालेले आहेत. आणि अजून एक आयुष्यामध्ये प्रगती झालेली आहे. आणि त्या गोष्टी मी आणि मनोज तर बोलणारच आहोत तुमच्यासोबत. पण तयार झालेलो आहोत कारण की आम्हाला निघायचं आहे 1:30 वाजता. तर आम्ही सगळे कसे दिसत आहोत सांगा नक्की. चला. मनोज पण छान तयार झालेले आहे. मस्त रेड शर्ट घातलेला आहे, फॉर्मल, खूप दिवसानंतर. हो ना. तर आपल्या फॅमिलीमध्ये अजून एक मेंबर ऍड होणार आहे आणि खूप हॅपी आहोत आम्ही. आता मनोज सांगते तुम्ही बोला, नेहमी मीच बोलत असते. हो ना. आणि खूप दिवसापासून आम्ही वाट बघत होतो की कधी तो दिवस येईल आणि फायनली तो दिवस आला. आणि खूप काही गोष्टी म्हणजे जुळून आल्या. म्हणजे एक तास आहे श्रावण सोमवार, म्हणजे खूप शुभ दिवस आहे. त्यातल्या कोमलची आई सुद्धा आमच्या सोबत आहे. आम्ही त्यांच्यासोबत तिकडे जात आहोत. तर ह्या गोष्टी सोबत आल्या त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत की ह्या दिवशी आम्ही हे करतोय. तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल की आम्ही कुठे चाललो आहोत. आम्ही चाललो आहोत आमची
सेकंड कार घेण्यासाठी. तुम्हाला माहिती की आमच्याकडे एक आहे ऑलरेडी, जी तुम्ही नेहमी बघता व्हिडिओमध्ये, पण आम्हाला एका दुसऱ्या गाडीची पण अजून गरज होती. जसं मी ज्यावेळी ऑफिसला जातो किंवा मग माझ्या बिझनेस ट्रिपसाठी जातो तर आम्हाला एक गाडीची गरज आणखी पडते. म्हणजे आम्हाला म्हणजे कोमलला मुलांना आणण्यासाठी किंवा मग काही बाकीच्या गोष्टींसाठी कधीही गाडीची गरज पडते. इथे लक्झमबर्गमध्ये किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये तुमच्याकडे गाडी असणं खूप गरजेचं आहे. आणि जर मग मी नसेल आणि गाडी नसेल तर त्यावेळी मग परत बसने जाते खूप डिफिकल्ट होतं. आम्ही विचार केला की मग का नाही आम्ही सेकंड कार घेऊ. तर मग तुम्ही हा पण विचार करत असाल की आम्ही अगोदरच का नाही घेतली. तर कोमलचं ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं, तर मग तिला ते ड्रायव्हिंग लायसन्स मिळालं काही महिन्यापूर्वी. तर त्यामुळे मग आम्ही गेलो, काही गाड्या बघितल्या, खूप रिसर्च केली आणि सर्व शोधलं आणि मग तिच्या आवडीची आम्ही कार बुक केली आणि जी फायनली आम्हाला आज मिळणार आहे. हो. आणि काय झालं, अगोदर आपल्या ही गाडीच्या अगोदर पण तुम्ही जे जुने ब्लॉग्स बघा तेव्हा पण आपल्याकडे ब्ल्यू कलरची BMW कार होती. तर तेव्हाच माझ्याकडे जर लायसन्स असलं असतं ना तर ती कार आपण विकली नसती, ती तशीच ठेवली असती. पण एवढी 3 वर्ष ठेवण्यापेक्षा आम्ही विचार केला का ती देऊन टाकू. नंतर आपण आपली जी मोठी BMW कार आहे ती घेतली आणि मग मला फायनली लायसन्स मिळालं आणि त्यामुळे मग मी आता गाडी घेऊ शकते. लायसन्स शिवाय तुम्ही गाडी घेऊ शकत नाही. तुम्ही गाडी घेण्याचा लाभ तुम्ही चालू सुद्धा शकत नाही, कारण की इथे रूल खूप स्ट्रिक्ट आहे आणि जे युरोपमध्ये राहतात त्यांना माहिती आहे ही गोष्ट. आणि अगोदर आमची पहिली गाडी घेतली तेव्हा आम्ही दोघंच होतो, पण ही सेकंड कार आपली घेत आहोत तर मम्मी सोबत आहे. तर घरातलं मोठं व्यक्ती आहे सोबत तर चांगलं वाटतंय. आणि तयारी तर झालेली आहे आमची आणि आम्हाला 2 वाजता तिथे पोहोचायचं आहे. तर घरातनं 1:30 वाजता निघायचं आहे आणि खूप खुश आहोत. आणि आपला 12 वर्षाचा प्रवास आहे. या गोष्टी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा काहीच नव्हतं, पण आता 12 वर्षाचा प्रवास, ज्या गोष्टींचा आम्ही विचार केला होता, ज्या गोष्टींचे आम्ही स्वप्न बघितले होते ते पूर्ण होतात तर तेव्हा चांगलं वाटतं. कष्ट तर सगळेच करतात मला असं वाटतं, पण लक असणं पण खूप गरजेचं आहे. मी या गोष्टी मानते आणि आमच्या सोबत मोठ्यांचे आशीर्वाद तर आहेच, त्यासोबत माझ्या घरच्या लक्ष्म्या त्या आल्यापासून तर मग अजूनच काय म्हणतात अजून भरभराटी आलेली आहे. आणि मोठ्यांचे आशीर्वाद असणं पण खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत नेहमी असतात. तर आणि तुमचे सुद्धा आशीर्वाद आमच्या सोबत नेहमी असतात. खूप सारे ब्लेसिंग्स देतात तुम्ही मला, स्पेशली मनोजला. तर ते बघून मला खूप चांगलं वाटतं आणि तुमचे हे आशीर्वाद आहे, ब्लेसिंग्स आहे. मी नेहमी म्हणते का आमच्यासोबत असेच राहू द्या आणि चांगलं वाटतंय. आता अजून फॅमिली मेंबर ऍड होणार आहे आपल्या फॅमिलीमध्ये आणि कोणती कार घेणार आहोत काय हे सांगू तुम्हाला. आणि एक्साइटेड आहोत. बघा व्हिडिओ, सरप्राईज आहे तुमच्यासाठी, सरप्राईज आहे आणि स्किप करू नका. कारण की काय होतं कधी कधी मी पूर्ण गोष्टी बोलते म्हणजे स्किप करतात, मग तुम्हाला कळत नाही नेमकं मी काय बोललेले आहे अगोदरच्या ब्लॉग मध्ये. म्हणून पूर्ण ब्लॉग बघा. आणि परिबेला तर इतक्या खुश आहे. मग मी कालपासून चालले कधी जायचं आपल्याला, कधी जायचंय. तर मग आता पण एक 5-10 मिनिटांमध्ये. आणि मग जसं जसं ते प्रोसेस होईल तसं दाखवूया आपण. इथे काय प्रोसेस असते आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, त्यामुळे आपण प्रोसेस एवढी दाखवणार नाही, पण कुठली कार असेल, कसं जातोय आणि काय सरप्राईज आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण दाखवूया. अगोदर आम्ही पहिली गाडी घेतली तर तेव्हा आम्ही एकटंच होतो, पण आम्हाला दोघांना हा आनंद आहे का तू आहे इथे. आणि तुला कसं वाटतंय परत आम्ही दुसरी गाडी घेतोय, तर कसं वाटतंय तुला? खूप मस्त वाटते. तुम्ही दुसरी गाडी घेता, तुमची प्रगती होते, मला खूप आनंद होते. तुमची प्रगती होते, अशी तुमची प्रगती होत राहावी. आणि ती कार घेणं पण खूप गरजेचं आहे, कारण परिबेला स्कूलमध्ये घेऊन जाणं आणणं खूप डिफिकल्ट होतं इथे, कारण का खूप थंड असतं. आपल्या भारतासारखं वातावरण नाही राहत आपल्या इथे, कारण का बर्फ पडतो, मग तेवढं थंडीत तिला उभं राहावं लागतं अर्धा 1-1 तास बसमध्ये. आणि मग ते सुद्धा होईल, तिला इझी होऊन जाईल. आणि मग मार्केटला जाणं येणं म्हणून जातात ऑफिसला, त्याच्यामुळे ते तिला खूप इझी होईल. आणि खूप मस्त वाटतं. दुसरी ती कार घेते, सगळ्यांच्याच भविष्याचा विचार करतात, ते खूप आनंद होतो, खूप छान वाटतं. अशी त्यांची प्रगती हो हीच माझी इच्छा आहे. आणि माझे आशीर्वाद सदा त्यांच्या पाठीशी राहतील. थँक्यू. चला निघालो आम्ही आणि बरोबर 1:30 वाजलेला आहे आणि तिथे पोहोचायला आम्हाला 15 ते 20 मिनिटं लागणार. आज ट्रॅफिक सुद्धा असू शकते, मंडे आहे आज, त्यामुळे जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत ते घेतलेले आहे आम्ही. निघालो आम्ही आणि आजचं जे वेदर आहे 25 डिग्रीज आहे. मग खुश का? खुश.
आहोत आम्ही आणि 1 मिनिट राहिलेला आहे. समोरच आहे शोरूम. जे दिसतंय फर्स्ट गाडी घेत होतो म्हणजे आपण ही BMW घेतो तेव्हा थोडंसं नर्वस वाटत होतं तुम्हाला, आणि आता ही सेकंड गाडी घेतो तेव्हा थोडं असं नर्वस वाटते का पहिल्यासारखं का नाही? एवढं नाही वाटत आहे. एवढं नाही वाटत आहे ना. नॉर्मल वाटतं. आलो आहोत आम्ही शोरूम मध्ये. हो पार्क करूया गाडी कुठे? हो लगेच करू. हो इथे पार्किंग एरिया आहे, काय लोकांनी लावलेले आहे पार्किंग. नवीन गाडी आम्ही आलो आहोत आता शोरूममध्ये आणि अगोदर जे डॉक्युमेंटेशनचं जे काम आहे ते करून घेतो आणि कोणती गाडी घेतलेली आहे, कलर कोणता आहे गाडीचा हे तुम्हाला सांगतो. आम्ही बसलो आहोत आता जस्ट आणि ते कॉफी आणत आहे आमच्यासाठी आणि अजून 5 मिनटं बाकी आहे. कॉफी वगैरे घेऊ आणि त्यानंतर मग जी प्रोसेस आहे ती स्टार्ट होणार आहे. इथे कसं 2चा टाईम म्हणजे 2चा टाईम, 5 मिनटं बाकी जरी असले ना तरी पण आपण 5 मिनटं थांबायचं आणि प्रॉपर 2 वाजता सगळी प्रोसेस स्टार्ट होईल. आणि लंच टाईम पण झालेला आहे इथे, पण आम्हाला जे लोक कार देणार आहेत ते लोक आता अवेलेबल आहे. मला हे सगळे डॉक्युमेंट्स आणलेले आहे सगळं. आणि कोणती गाडी आहे, मॉडेल कोणता आहे, परत कोणता कलर आहे, हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार. पण आपली गाडी आता रेडी आहे आणि खूप एक्सायटेड आहोत आम्ही दोघंही. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. गाडी कोणती आहे ते नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळणार. आता आम्ही जी प्रोसेस आहे ती करायला जातो. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.